शहा आज नागपुरात कार्यकर्ता संवाद बैठक घेणार आहे। विदर्भातील सर्व 62 विधानसभा मतदारसंघातील सुमारे 1500 प्रमुख जे भाजप पदाधिकारी आहेत त्यांना या बैठकीसाठी नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये बोलावण्यात आलेलं आहे। दुपारी 2 वाजताच्या सुमारास अमित शहा यांचं नागपुरात आगमन होईल आणि विमानतळावरून ते थेट याच कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये पोहोचतील आणि दुपारी 2:30 वाजतापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 2.5 तास या ठिकाणी अमित शहा यांची कार्यकर्त्यांसोबत ही संवाद बैठक होणार आहे। ज्या 1500 पदाधिकाऱ्यांना आज नागपुरात बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आहेत। सर्व 62 विधानसभा मतदारसंघाशी संबंधित हे पदाधिकारी आहे। त्याच्यामध्ये सर्व आजी व माजी आमदार आहेत, सर्व विधानसभा अध्यक्ष आहेत, सर्व विधानसभा संयोजक आहेत, सोबतच जे काही इतर पदाधिकारी या निवडणुकीच्या यंत्रणेशी संबंधित आहेत त्यांना नागपुरात बोलवण्यात आलेलं आहे। आणि 2.5 तासाच्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने विदर्भामध्ये गेल्या काही वर्षामध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने भाजपची पिछेहाट झाल्याचं दिसून येत आहे। 2014चा जर विधानसभा निवडणुकींचा आपण अंदाज घेतला तर 44 जागांवर भाजपचा विजय झालेला होता, मात्र ती संख्या 2019 मध्ये 29 पर्यंत खाली आली आणि आता 2024चे जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपला यश मिळालं नाही। फक्त नागपूर असेल, अकोला असेल अशाच काही ठिकाणी भाजपचा जो विजय जो आहे तो विदर्भामध्ये होऊ शकला होता आणि सोबतच फक्त 19 विधानसभा मतदारसंघांमध्येच भाजप किंवा महायुतीचे जे उमेदवार आहेत ते लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा आघाडीवर होते। त्यामुळे विदर्भामध्ये टप्प्याटप्प्याने भाजपची पिछेहाट का होत आहे याचं आढावा जे आहे ते अमित शहा आज प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेणारच आहे। सोबतच ज्या विषयाबद्दल संविधान बदलाचा जो विषय होता त्याला विदर्भामध्ये खूप मोठा प्रतिसाद, महाविकास आघाडीने जे काही आरोप केलेले होते त्याला खूप मोठा प्रतिसाद मतदारांकडून, खास करून अनुसूचित जातीचे जे मतदार आहेत त्यांच्याकडून मिळालेला होता। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये विरोधी पक्षाकडून जे काही आरोप केले जात आहेत, जे काही नरेटिव्ह उभे केले जात आहेत, भाजपचं म्हणणं आहे की तो फेक नरेटिव्ह होता, त्या संदर्भातही कशा पद्धतीने त्याला सामोरं जायचा याच्या रणनीतीवर चर्चा जी आहे ती अमित शहा करू शकतात। काही कानमंत्र जे आहे ते पदाधिकाऱ्यांना देऊ शकतात। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती, काहींना पक्ष नेतृत्वाने कामाला लावलं नव्हता, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेला होता, अशा पद्धतीच्याही तक्रारी होत्या। आणि या सर्व पार्श्वभूमीवर आज विदर्भात अमित शहा यांचा जो आगमन होता आणि 2.5 तास ते कार्यकर्त्यांसोबत संवाद करणार आहे। या बैठकीमध्ये भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीतीवर चर्चा तर होईलच आणि जुन्या ज्या काही चुका आहे ते टाळून पुढं कशा पद्धतीने निवडणुकीला, मतदारांना सामोरं जायचं याबद्दलची रणनीतीसुद्धा ठरवली जाणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।